शेजारच्याचा पण पैसा तुमच्याकडे खेचला जाईल जर तुम्ही हा एक छोटासा तुरटीचा उपाय घरात केला तर आणि ही तुरटी एका अशा जागी ठेवली तर तुमच्या घरात धनलाभ नक्की होऊ शकतो. थांबा, जर तुम्ही आजारपण, पैशाची चणचण किंवा नशिबाच्या अवकृपेमुळे त्रस्त झाला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, मोठे तांत्रिक, विद्वान, पंडित आणि प्रसिद्ध ॲस्ट्रोलॉजर आपल्या बागेत नेहमी एक गुप्त गोष्ट लपवून ठेवतात. ती गोष्ट दुसरी तिसरी काही नसून तुमच्या घरात सहज मिळणारी एक छोटीशी तुरटी आहे. होय, दिसायला अगदी सामान्य वाटणारा हा तुरटीचा खडा तुमच्या आयुष्यातील गरिबी, घराचं वास्तुदोष आणि लागलेली वाईट नजर मुळापासून उपटून फेकू शकतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुरटीचे असे 3-4 चमत्कारी महातोडगे सांगणार आहोत, जे ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. शनिवारचा कपाट तोडगा, मंगळवारचा आजारपण मुक्ती विधी आणि शुक्रवारचा असा एक गुप्त उपाय जो तुमच्या तिजोरीला पैशाचे चुंबक बनवेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत न पळवता पहा, कारण तुमचे नशीब पालटणार आहे. चला तर मग सुरू करूया आजचा हा धमाकेदार व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपण पैशाच्या चणचणीचा, मानसिक त्रासाचा किंवा अनेक संकटाचा सामना करतोच. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या घरात सहज मिळणारी एक छोटीशी आणि साधी गोष्ट तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकते. होय, आज आपण बोलणार आहोत तुरटीबद्दल. आज आम्ही तुम्हाला तुरटीचा असा एक चमत्कारी महाउपाय सांगणार आहोत, जो तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. हा उपाय करताच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटातून आणि कर्जातून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल. लक्ष्मी कृपा आणि धनलाभ होईल तुम्हाला. मित्रांनो, या उपायामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीचा असा आशीर्वाद राहील की तुमचे घर आनंदाने आणि सुखाने भरून जाईल. चारही दिशांनी तुमच्याकडे पैसा खेचला येईल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा व्यवसायात सतत तोटा होत असेल तर या केवळ एका दिवसाच्या उपायाने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि गरिबी तुमच्या घराचा रस्ता कायमचा विसरेल. तुरटीचे गुप्त रहस्य आणि शास्त्र. आता तुम्ही स्क्रीनवर जी पाहत आहात ती एक अत्यंत साधी आणि सामान्य तुरटी आहे. दिसायला ही खूप सामान्य वाटत असली तरी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रामध्ये हिचे महत्त्व अनन्यसाधारण मानले गेले आहे. खूप कमी लोकांना हे रहस्य माहीत आहे की जर या तुरटीचा तोडगा योग्य विधिविधानाने आणि नियमानुसार केला तर तो कधीही अयशस्वी ठरत नाही. शास्त्रानुसार कोणतीही व्यक्ती जर हा उपाय अगदी मनापासून आणि श्रद्धेने करेल तर त्याच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी, नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष मुळापासून नष्ट होतात. तुरटीचे तांत्रिक रहस्य. नमस्कार मित्रांनो, अनेकदा मोठे तांत्रिक, पंडित आणि ज्योतिष आपल्या बॅगेमध्ये नेहमी तुरटीचा एक छोटासा तुकडा का ठेवतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? दिसायला अगदी सामान्य वाटणाऱ्या या तुरटीमध्ये एवढी ताकद आहे का की जर तिचा प्रयोग एखाद्या विशिष्ट पूजा किंवा साधनेत केला तर त्याचं फळ अनेक पटीने वाढून मिळते. आपल्या घरात जेव्हा एखादी व्यक्ती सतत आजारी पडते किंवा कोणाला तीव्र नजर लागते तेव्हा आपल्या घरातील मोठे बुजुर्ग काय करतात, ते तुरटीवरून नजर उतरवतात आणि ती तुरटी जाळतात, ज्यामुळे घरातील वरची हवा आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर तुरटीचा हा उपाय योग्य दिवशी आणि योग्य मुहूर्तावर केला तर तो कधीही वाया जात नाही. मंगळ ग्रहाची पीडा आणि त्याचे दुष्परिणाम. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात तुरटीचा संबंध थेट मंगळ ग्रहाशी जोडला गेला आहे. नवग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात शक्तिशाली आणि उग्र ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ अशुभ असेल किंवा त्याने साथ देणे सोडले तर त्या व्यक्तीचे जीवन संकटांनी वेढले जाते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात कामात सतत अपयश येते. छोटे छोटे प्रयत्नही अपयशी ठरतात. मानसिक तणाव वाढतो आणि दुर्दैवी पाठीशी लागते. जर तुम्ही साध्या अशाच विवेचनात असाल तर तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसेल आणि तुम्ही आतून पूर्णपणे खचला असाल तर समजून जा की तुमचा मंगळ ग्रह कमजोर आहे. पण काळजी करू नका, कारण मंगळ ग्रहाचे नियंत्रण संकटमोचन हनुमानजी महाराज यांच्या हातात आहे. हनुमान मंदिरातील चमत्कारी महाउपाय. पोटली विधी कशी करायची सांगते तुम्हाला. मंगळ ग्रहाची पीडा दूर करण्यासाठी आणि आपले भाग्य प्रबळ करण्यासाठी कोणत्याही मंगळवारी हा एक साधा आणि अत्यंत शक्तिशाली उपाय करा. पहिली पायरी, एक लाल रंगाचा कपडा आणि तुरटीचा एक छोटा तुकडा घ्या. दुसरी पायरी, तुमच्या घराजवळील कोणत्याही हनुमान मंदिरात जा. तिसरी पायरी, हनुमानजींच्या मूर्तीसमोर सर्वात आधी तेलाचा दिवा लावा. चौथी पायरी, आता ते लाल कपडा आणि तुरटी हातात धरून हनुमानजींच्या अत्यंत प्रिय
बीज मंत्राचा 108 वेळा जप करा. हा मंत्र आहे हनुमानजींचा. नक्की तुम्ही यूट्यूबवर सर्च करा ना हनुमान मंत्र, आणि तो 108 वेळा बोलायचा आहे. 5वी पायरी, जप पूर्ण झाल्यानंतर त्याच लाल कापडात ती तुरटी ठेवा आणि मौली धाग्याने म्हणजेच लाल दोरा त्याची एक छान पोटली पिशवी बांधून घ्या. विधी पूर्ण झाल्यावर ही सिद्धी झालेली पोटली तुमच्या घरी घेऊन या आणि तुमच्या घरातील अशा खोलीत ठेवा जिथे तुम्ही तुमचा सर्वात जास्त वेळ घालवता. उदाहरणार्थ तुमची बेडरूम किंवा तुमची कामाची जागा. उपायाचे फायदे आणि फलश्रुती कशी मिळते बघा. मित्रांनो, मंगळवारी केलेला हा एक छोटासा उपाय तुमचे दुर्दैवी कायमचे दूर करेल. या पोटलीमध्ये असलेली तुरटी तुमच्या मंगळ ग्रहाची सर्व पीडा शोषून घेईल आणि तुमचे भाग्य उजळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला हमखास यश मिळेल. हनुमानजींच्या कृपेने येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत कल्याणकारी ठरेल. घरातील रोजचे वादविवाद, भांडणे आणि नकारात्मक शक्तीचा वास या उपायामुळे कायमचा संपून जाईल. जर तुम्हाला माता लक्ष्मी आणि हनुमानजीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय बजरंगबली नक्की लिहा. सोबतच तुमची समस्या आणि राशी देखील कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या राशीनुसार अचूक उपाय सांगू शकू. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी काही उपाय मी सांगणार आहेत, तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका. हा उपायाने मूळ तुमचं आयुष्य बदलू शकते, त्यामुळे व्हिडिओ कुठं पण स्किप करू नका. भाग 2, शनिवारचा तोडगा, संकटातून आणि अडचणीतून मुक्ती. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील तर प्रत्येक कामात अडथळे निर्माण होत असतील तर तंत्रशास्त्रानुसार शनिवारी रात्री करायचा हा उपाय तुमच्यासाठी मौलाचा दगड ठरेल. कृती, कोणत्याही शनिवारी रात्रीच्या वेळी एक काळा कपडा घ्या. त्या काळ्या कपड्यावर तुरटीचा एक तुकडा ठेवा आणि त्याची एक सुरक्षित पिशवी बांधा किंवा पोटली बांधा. पोटली कुठे ठेवावी? ही पोटली तुमच्या घरातील कपाटात ठेवून द्या. तुमचे कपाट लाकडाचे असो किंवा ॲल्युमिनियमचे, त्याने काही फरक पडत नाही. पुढील विधी, ही पोटली कपाटात ठेवल्यापासून ठीक 21 दिवसानंतर ती बाहेर काढा. या पोटलीतील तुरटीचा तुकडा घेऊन घराजवळील कोणत्याही वाहत्या नदीच्या पाण्यात प्रवाहित करून द्या. हा उपाय करताच घरातील सर्व नकारात्मकता आणि संकटे ती तुरटी स्वतःसोबत वाहत्या पाण्यात घेऊन जाईल. तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल, बरकत येईल आणि घराची प्रगती सुरू होईल. भाग 2, दीर्घकालीन आजारापासून मुक्ती. हा महातोडगा नक्की करा तुम्ही. तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल, अनेकदा असं होतं की घरात एखादी व्यक्ती खूप प्रदीर्घ काळापासून आजारी असते. अनेक डॉक्टरांचे उपचार करून लाखो रुपये खर्च करूनही आजार बरा होत नाही आणि तुम्ही पूर्णपणे थकून जाता. तांत्रिक शास्त्रातील जाणकार आणि मोठे तांत्रिक अशा वेळी एक अत्यंत प्रभावी मार्ग सांगतात. विधी, कोणत्याही मंगळवारी रात्री तुरटीचा एक तुकडा घ्या. तो तुकडा त्या आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवून द्या. सलग 11 दिवस ती तुरटी उशीखालीच ठेवून त्या व्यक्तीला त्यावर झोपू द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 11 दिवसात त्या व्यक्तीने किंवा घरात कोणत्याही व्यक्तीने तामसिक भोजन म्हणजेच मांसाहार, मद्यपान, गुटखा, तंबाखू इत्यादी करू नये, अन्यथा उपाय लागू पडत नाही. शेवटची पायरी, 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर तो तुरटीचा तुकडा घराबाहेर नेऊन कुठेतरी जाळून टाका. जशी जशी ती तुरटी जळेल तसा तसा त्या व्यक्तीवरील आजारपणाचा दोष आणि वाईट नजर जळून खाक होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊ लागेल आणि रोगांपासून कायमची मुक्ती मिळेल. टिप, आजार पूर्णपणे बरे झाल्यानंतर भविष्यातील संकटापासून वाचण्यासाठी तामसिक भोजनाचा कायमचा त्याग केला तरी चालेल. भाग 3, तिसरा उपाय, शुक्रवारचा धनलक्ष्मी तोडगा, पैशाचा मार्ग खुलणार. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात अचानक पैसा येणे बंद झाले असेल, डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत चालला असेल, तर नकळत तुमच्याकडून माता लक्ष्मीची ओढवली गेली आहे असे समजावे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात पैशाचे पाऊस पाडण्यासाठी हा उपाय नक्की करा. विधी, कोणत्याही शुक्रवारी संध्याकाळी एक लाल रंगाचा कपडा आणि तुरटीचा तुकडा घ्या. तुमच्या घरातील पूजाघरात, देवाऱ्यात जिथे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आहे तिथे जा. पहिली पायरी, सर्वात आधी देवीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्यानंतर तुरटीचा तुकडा लाल कपड्यावर ठेवा आणि त्याची पोटली बांधून ती आपल्या हातात धरा. मंत्र जप करा. डोळे बंद करून माता लक्ष्मीच्या या शक्तिशाली बीज मंत्राचा 11 वेळा जप करा. पोटली कुठे ठेवावी? मंत्र जप झाल्यानंतर ही सिद्ध झालेली पोटली तुमच्या घरातील तिजोरीत किंवा कपाटात जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. हा तोडगा केल्यानंतर ही तुरटी तुमच्या घरासाठी एक चुंबकासारखे काम करेल, जी चारी दिशांनी धन खेचून आणेल. आर्थिक विवंचना संपून तुमच्या संपत्तीत
प्रचंड वाढ होईल आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहील. जर तुम्ही माता लक्ष्मीचे सच्चे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.